नमस्कार. माझी आजची कविता माझ्या साऱ्या मैत्रिणींसाठी, ज्या फार धडपड्या आहेत, ज्यांचं आपल्या कामावर आणि घरावर दोन्ही ठिकाणी सारखंच प्रेम आहे. कवितेचं नाव आहे सांग ना कसं जमतं आणि कवितेच्या बोलांची सुरुवातही तेथूनच आहे. सांग ना कसं जमतं सारं तुला, सांग ना कसं जमतं सारं तुला, सदा सर्व काळ सगळ्यांमध्ये हसत राहणं, मदतीला चटकन पुढे होऊन जाणं, घाबरलेल्याचा हात धरून धीर देणं, प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहणं. सांग ना खरंच कसं जमतं सारं, घरातल्या भिंतींना प्रेमानं गुंजारणं, देवघरातल्या समईला स्थिर तेवत ठेवणं, दारातल्या रांगोळीला सुबक सुंदर सजवणं, हृदयाचे मुख्य दालन स्वागतास तत्पर ठेवणं. बोल ना कसं जमतं सारं, सगळ्यांच्या पोटोबाला रुचकर देणं, पोटात शिरून मनाचा दरवाजा खोलणं, सगळ्यांच्या स्मरणात वाणी तुझं रेंगाळणं, त्यातलीही रागाची वट वाघोबाची डरकाळी दुसऱ्याला पचवणं. सांग ना कुठून येतं बळ, स्वतःच तुला धीर देणं, शाळा कुटुंब सारा समतोल राखणं, संघर्षाची कहाणी कादंबरीत उतरवणं, जिद्द आणि स्वप्न कुठल्याही क्षणी टिकवणं. ऐक ना अशीच राहशील ना, अनेक मिळतील मैत्रिणी साऱ्यांना सांत्वनाची रुमाल घेऊन अश्रू पुसायला. एकटीच तू जगात वेगळी राहशील ना, स्वतःही हसताना दुसऱ्यांना दुखाला भूल पाडणारी. खरं बोलते विश्वास ठेवशील ना, तुझ्या पायी लक्ष्मी धन आणते, तुझ्या विना तुझी सारी चौकट भकास भासते. प्रेरणा तू साऱ्यांचीच अशीच राहणार ना, दीर्घायुषी चेतनाशील तेज भास्कराचे असेच जपशील ना. माझ्या प्रिय मैत्रिणीसाठी कविता. धन्यवाद.